नमस्कार, मी आबा माळकर. आपण पाहतात लक्षवेध. मंडळी, आपल्याला आठवतंय, उबाटाचे खासदार संजय राऊत यांनी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यामध्ये नागपूर येथील एका कार्यक्रमात सांगितलं होतं की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, तसेच इंग्लंडचे चार्ल्स प्रिन्स आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात एक बैठक झाली आणि त्यांनी विचारलं की हे उद्धव ठाकरे कोण, हे कोण आदमी आहे जो एवढी संकट येऊन पण हरत नाहीये, ये हार नाही मानताय. संजय राऊत यांचं ते वक्तव्य खूप गाजलं होतं. पण त्यावेळेस मला एक शंका होती की जो बायडन असतील किंवा चार्ल्स प्रिन्स असतील किंवा पुतीन असतील, यांनी खरंच उद्धव ठाकरे यांची विचारणा केली का? कारण माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती आणि मला असं वाटत होतं की कुठेतरी संजय राऊत खोटं बोलतात. कारण जो बायडन असतील, पुतीन असतील, चार्ल्स प्रिन्स असतील, यांना उद्धव ठाकरे कोण हे माहीत असण्याची शक्यता नाही. हा, पण मला याची दाट शक्यता होती की या सगळ्यांनी कोण संजय राऊत किंवा हे संजय राऊत कोण, असा प्रश्न नक्कीच केला असेल. जे अविरतपणे रोज सकाळ संध्याकाळी बडबड करतात, आपल्या विरोधकांवर मुद्दा नसेल तरीही टीका करतात आणि मध्ये मध्ये शिवराळ भाषेचाही वापर करतात आणि त्यांच्या तोंडून पडणारे ते सगळे शब्द मीडिया अगदी न चुकवता भारतातील करोडो लोकांपर्यंत पोहोचवते. त्यामुळे हे संजय राऊत कोण आणि त्यांना आपल्याकडे आपण का घेऊ नये, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असेल. हा, आता संजय राऊत हे आपले सर्वेसर्वा मालक उद्धव ठाकरे यांच्या जवळचे. आता त्यांनी जर सांगितलं असतं की हे सगळे जण माझ्या नावाची चर्चा करतायत, तर उद्धव ठाकरे यांना ते आवडलं नसतं की माझे एक म्हणजे सामनाचे संपादक, ज्यांना मी संपादकपदी बसवलं, ते डायरेक्ट इतक्या मोठ्या लोकांच्या पसंतीला कसे उतरले. आणि त्यामुळे संजय राऊत यांनी एक मोठं बलिदान दिलं आणि त्यांनी सांगून टाकलं की ते नाही, म्हणजे माझ्याबद्दल विचारत नाहीये ते, मी जे म्हणतोय ते, तर ते उद्धव ठाकरेंबद्दल विचार. पण मित्रांनो, संजय राऊत यांच्याबद्दल जो बायडन असतील, पुतीन असतील, चार्ल्स प्रिन्स असतील, यांनी मात्र विचारणा नक्की केली असेल. आता त्याचा पुरावा तुम्हाला देऊ का? बघा, आजच एक बातमी आलेली आहे. ती बातमी अशी आहे की इस्रायलच्या दूतावासाने संजय राऊत यांची तक्रार थेट लोकसभा अध्यक्ष बिर्ला यांच्याकडे केलेली, की संजय राऊत यांनी ज्यू धर्मियांबद्दल जे ट्विट केलं होतं, त्या ट्विटमुळे ज्यूंच्या भावना दुखावल्या गेलेल्या आहेत. संजय राऊत यांनी काय ट्विट केलं होतं? तर संजय राऊत यांनी ट्विट केलं होतं की आता कळलं हिटलर ज्यूंचा इतका छळ का करत होता, असं ते ट्विट होतं. आता हे ट्विट आपल्यावर उलटणार हे संजय राऊत यांना कळलं आणि मग संजय राऊत यांनी लगेच ते ट्विट मागे घेतलं. पण अनेक ज्यू धर्मीयांनी त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवला होता आणि तो स्क्रीनशॉट त्याच्या आधारे संजय राऊत यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली. आता मित्रांनो सांगा की संजय राऊत हे थेट इस्रायल पर्यंत जाऊन पोहोचले आणि त्यांचं खरं रूप आपल्याला बघायला मिळालं. आणि त्यामुळे मित्रांनो, माझी जी शंका होती की जो बायडन असतील, पुतीन असतील किंवा चार्ल्स प्रिन्स असतील, यांनी उद्धव ठाकरे यांच्याबद्दल नाही विचारलं असणार, त्यांनी संजय राऊत यांच्याबद्दल विचारणार की कौन ये आदमी है जो रोज सुबह उठ के कुछ भी अनाप शनाप बक देता है. आणि त्या बोलण्यातून संजय राऊत स्वतःच अडचणीत येतात आणि तसे ते आता अडचणीत आलेले आहेत. आणि असे
आंतरराष्ट्रीय स्तरावर अडचणीत येणारे व्यक्ती म्हणजे कोण, तर अर्थातच संजय राऊत. आणि ते अडचणीत आलेले व्यक्ती, त्यांच्याबद्दल जो बायडन, पुतीन किंवा चार्ल्स प्रिन्स यांना अवगत तर असणारच, नाही का मित्रांनो? अच्छा, थांबतो इथे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि लक्षवेधला सबस्क्राईब करा. धन्यवाद.